राज्य शासनाकडून शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आलाय। आता यामुळे महाराष्ट्रातील शेतकरी राजाची चिंता मिटणार असल्याचं सांगितलं जाते। कारण आता शेतकऱ्यांना फक्त जमीन मोजणीसाठी सरकारी कार्यालयांची उंबरठे झिजवण्याची गरज नाही। आता या संदर्भात शासनाने असा निर्णय घेतलाय की प्रत्येक जिल्ह्यात खासगी भूमापक नियुक्त केले जाणार आहेत। यामुळे जमीन मोजणीच्या नावाखाली शेतकऱ्यांची केली जाणारी पिळवणूक आता पूर्णपणे थांबणार आहेत। महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी या निर्णयासंबंधी महत्त्वपूर्ण माहिती दिली आहे। आता हा महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या दृष्टीने अत्यंत क्रांतिकारी निर्णय मानला जातो। तर नेमकं काय सांगितलंय महसूल मंत्री या निर्णयाबद्दल, आता याच्या कशा पद्धतीने शेतकऱ्यांना फायदा होणार आहे, चला या निर्णयासंबंधी संपूर्ण माहिती जाणून घेऊयात आजच्या या व्हिडिओमध्ये। आजच्या बातमीचे लेखक आहे मेहुल मराठे। मित्रांनो, तुम्ही जर शेतकरी परिवारातून असाल तर एक गोष्ट तुम्हाला नक्कीच माहिती असेल की कशा प्रकारे जमीन मोजणी संदर्भात पुन्हा पुन्हा सरकारी कार्यालयांचे हेलपाटे मारावे लागतात। पण या संदर्भात आता राज्याच्या महसूल मंत्रालयाने एक महत्त्वपूर्ण निर्णय दिलाय। त्यामुळे शेतकऱ्यांसाठी ही आनंदाची बातमी मानली जाते। सरकारच्या या निर्णयामुळे शेतकऱ्यांच्या जमिनी आता वाऱ्याच्या वेगाने मोजल्या जाणार आहेत। त्यामुळे आता महिने महिने जमीन मोजणीसाठी वाट पाहण्याची आवश्यकता राहिलेली नाही। या संदर्भात राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी जाहीर केले आहे की आता प्रत्येक ठिकाणी जिल्हा स्तरावर खासगी भूमापक म्हणजेच प्रायव्हेट सर्वेयर्स नियुक्त केले जाणार आहेत। ई मोजणी 2.0 या अत्याधुनिक सॉफ्टवेअरच्या मदतीने आता शेतकऱ्यांच्या जमिनीची हद्द निश्चित केली जाणार आहे। तर चला सविस्तर पद्धतीने समजून घेऊयात की हे काम कशा पद्धतीने केले जाईल। यासाठी सर्वात प्रथम भूमापक अधिकाऱ्यांची नियुक्ती केली जाईल। हे अधिकारी कोणतेही सामान्य व्यक्ती नसून त्यांना भूमी अभिलेख विभागामार्फत विशेष 2 आठवड्यांचे प्रशिक्षण दिले जाणार आहे। प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्यांना परीक्षेला सामोरे जावे लागेल आणि त्यानंतर 5 अधिकाऱ्यांना 2 वर्षांसाठी परवाना दिला जाईल। यासाठी ITI पदवीधारकांना प्राधान्य दिले जाणार आहे, ज्यामुळे कामात अचूकता राहील। सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे जर या खासगी भूमापकांनी मोजणीत कोणताही गैरप्रकार केला, त्याचप्रमाणे खोटा नकाशा बनवण्याचा प्रयत्न केला तर त्यांचा परवाना रद्द केला जाईल आणि त्यांच्यावर कायदेशीररित्या कठोर कारवाई देखील करण्यात येणार आहे। दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे प्रत्येक भूमापकाला महिन्यातून किमान 20 मोजणी प्रकरणे निकाली काढणे बंधनकारक आहे। त्यामुळे आता दिवसेंदिवस फाईल धूळ खात पडणार नाही। या निर्णयासंदर्भात मंत्री चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की केवळ जागेची मोजणी न झाल्यामुळे आणि कामे थांबून आहेत, उद्योजक आणि नवीन व्यवसाय धारकांना सुरुवात देखील करता येत नाही। त्यामुळेच राज्याच्या प्रगतीत बाधा निर्माण होत आहे। याच अनुषंगाने हा निर्णय घेण्यात आला आहे। खासगी भूमापक म्हणून ITI पदवीधारकांची नियुक्ती केली जाईल। दरम्यान या संदर्भात प्रभावी अंमलबजावणी होण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात आली आहे। त्यामध्ये NIC चे तांत्रिक सल्लागार, ITI चे प्राचार्य आणि जिल्हा अधीक्षक भूमी अभिलेख या सर्वांचा समावेश केला जाईल। चला आता थोडक्यात ग्राफिक्सच्या मदतीने समजून घेऊयात की या निर्णयाचा शेतकऱ्यांना कशा प्रकारे फायदा होऊ शकतो ते। सर्वप्रथम वेळेची बचत। तर खासगी अधिकाऱ्यांची नियुक्ती केल्यामुळे कोणत्याही शेतकऱ्याला मोजणी प्रक्रियेसाठी महिने महिने वाट पाहण्याची आवश्यकता नसेल। त्याचप्रमाणे प्रत्येक आठवड्याला कार्यालयात जाण्याची आवश्यकताही राहणार नाही। द्वितीय, अचूकता। ई मोजणी 2.0 हे एक सॉफ्टवेअर आहे ज्यामुळे मोजणीमध्ये मानवी चुकांमुळे होणारी अडचण कमी होणार आणि मोजणी प्रक्रिया अगदी अचूक पद्धतीने पार पाडली जाणार। तृतीय, ऑनलाईन सिस्टीम। मोजणीनंतर नकाशा आणि कागदपत्रे थेट ऑनलाईन पद्धतीने अपलोड केली जातील आणि शेवटी डेप्युटी अधीक्षकच्या नकाशाला अंतिम मंजुरी देतील। चौथं, व्यवसायाला गती। जमिनीच्या वादाभावी रखडलेले प्रकल्प आणि उद्योग यांच्यातील अडचण दूर होणार असून अशा उद्योग आणि प्रकल्पांच्या कामांना वेगाने सुरुवात केली जाणार आहे। आता या निर्णयामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे। त्याचप्रमाणे जमीन मोजणी दरम्यान करण्यात येणारी अडवणूक आता पूर्णपणे थांबली आहे। म्हणूनच आता जमीन मोजणी वादावरून गेल्या अनेक वर्षांपासून रखडलेली कामे सुरू करण्यास मदत होणार आहे। मित्रांनो, ही होती महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी घेतलेल्या या ऐतिहासिक निर्णयासंदर्भातील संपूर्ण बातमी। या संपूर्ण प्रकरणावर मला काय वाटतं, आता यामुळे सर्वसामान्य शेतकऱ्यांसमोरील अडचण
कमी होणार आहे का? तुमचे मत आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच व्हिडिओसाठी सबस्क्राईब करा बोल MH आपल्या YouTube चॅनलला. धन्यवाद.